आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। लाल परीचा प्रवास 14% महाग होण्याची शक्यता आहे। 100 रुपयांमागे 15 रुपये भाववाढीचा प्रस्ताव प्रशासनाकडे ठेवण्यात आलाय। एनडीटीव्ही मराठीला ही माहिती सूत्रांनी दिली। नवीन सरकार स्थापन झाल्यावर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यानं महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे आणलेला आहे। दरम्यान एसटीच्या या संभाव्य दरवाढीबाबत प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। सध्या एसटी महामंडळाने 14.13% भाववाढीचा प्रस्ताव ठेवलेला आहे। या प्रस्तावाने 100 रुपयामागे कमीत कमी 15 रुपयाची भाववाढ वाढू शकेल। आता आपण नाशिकच्या ह्या मेळावा बस स्थानकामध्ये आहोत आणि या मेळावा बस स्थानकामध्ये आपण नागरिकांची जे ग्राहक आहे एसटीने बसतात त्यांच्याशी चर्चा करूया। ताई, एक 15 रुपयाने म्हणजे 15% भाववाढ होते, तर काय सांगले याविषयी आपण? आता काय आम्हाला तर आहे योग्य, पण शक्यतोवर एवढं महागाई नको व्हायला पाहिजे। कारण गोरगरिबांचं ठीक आहे, तुम्ही आता त्यांना केली मोफत, पण आज जे नोकरीवाले वगैरे त्यांच्यासाठी हे चुकीचं आहे आम्हाला तरी वाटतं। अच्छा, आणि तुम्ही काय सांगाल मावशी? भाववाढ थोडक्यात ते करतायत, प्रस्ताव ठेवलेला आहे, पण वाटतं का तुम्हाला? नाही, बहिणीने निवडून आणलंय सरकारला, तर सरकारने असा भाव वाढवायचा नाही, आता स्वस्ताई करायची, उलटी बहिणींना सगळी सुविधा द्यायची, असं करा मला आता, एवढं सांगायचं। अच्छा, ही भाववाढ नको असं वाटतं। तुम्ही पण एक ग्राहक आहात, काय सांगाल? एसटीने पुढे चालले आहात आणि काय वाटतं आता 15% भाववाढ वाढणार? असेच जर एसटी महामंडळाने आपले भाडे वाढवत राहिले तर प्रवासी पुढं एसटीने प्रवास करणं खूप टाळतील। एकतर सरकार पैसे देते लाडके बहीणचे आणि दुसरीकडे असे महागाई वाढवते, तर सर्वसाधारण नागरिकांना, जे हातमजुरीवर काम करणारे नागरिक आहेत, त्यांना नाही परवडणारी हे भाडेवाढ आहे। त्यामुळे नागरिकाची पसंती एसटी महामंडळाला न राहता त्या खाजगी वाहनांनाच राहील। तुम्ही काय सांगाल? भाववाढ झाली पाहिजे का? ही 15% पहिल्या 3 वर्षांनी ही भाववाढ होते, काय वाटतं? ही भाववाढ होऊन राहिली, ही सध्या भाववाढ होऊ नये। सध्या महागाईचा दंका चालू आहे, लाडक्या बहिणीचे पैसे वसूल करण्यासारखं वाटतंय, असं व्हायला नको। लाडक्या बहिणीचे पैसे वसूल केल्यासारखं वाटतं यांना। तुम्ही काय सांगाल? 50% आता महिलांना मोफत आहे, तर परंतु 15% ही भाववाढ वाढते, काय सांगाल? वाढायला हवी का नको, काय वाटतं? महागाई वाढायला नकोय, सामान्य लोकांनी काय करायचं? प्रत्येक गोष्टीला भाव वाढवलेले, सध्या महागाई जास्त झाले, पेट्रोलचा भाव किती झालेला आहे, सामान्य लोकांनी काय करायचं? सामान्य लोकांनी काय करावं असा प्रत्येकाचा प्रश्न आहे। कारण महिलांचं देखील 50% जरी मोफत असलं तरी नागरिकांची इच्छा आहे की ही भाववाढ वाढायला नको, कारण भाववाढ सध्या खूप महागाई आहे आणि त्यातल्या त्यात ही जर भाववाढ झाली तर सामान्यांच्या खिशाला ही कात्री बसू शकते। किशोर बेलसरे, एनडीटीव्ही मराठी, नाशिक।